नमस्कार, मी प्रतिभा मॅम. आपण बघत आहोत की 10वीचे बोर्ड एक्झामचे पेपर्स आपण कशा पद्धतीने लिहायचे प्रिपरेशन बघतोय आपण 10वीच्या पेपर्सचं. लास्ट टाइम आपण बघितलं की 10वीच्या एक्झामच्या वेळेस आपण कुठल्या गोष्टी कॅरी करायला पाहिजे, परत प्रेझेंटेशन आपण पेपरचं कसं ठेवायचं हे बघितलं. मग आजच्या पेपरमध्ये आपण बघणार आहोत पेपरचा सिक्वेन्स कसा असतो, त्या पद्धतीने आपण आपल्या अभ्यासाची प्रॅक्टिस चालू करायची. तर सगळ्यात आधी आपण पाहिलं तर पहिले लँग्वेजेस असतात, भाषेचे पेपर, इंग्लिश, मराठी आणि हिंदी अशा पद्धतीने पेपर पॅटर्न असतो. इंग्लिश, मराठी, हिंदी अशा पद्धतीने पेपर पॅटर्न असतो. दुसऱ्या याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर गणित असतात. गणितमध्ये पहिला पेपर असणार अल्जेब्रा, दुसरा असणार जॉमेट्री, तिसरा आपण पाहिलं सायन्स, तर तिसऱ्यामध्ये सायन्स पहिला आणि दुसरा, आणि मग लास्टमध्ये असतात सोशल स्टडीज असे पेपर्स असतात. तर लँग्वेजेसचा अभ्यास करताना ते मेनली 80 मार्क्सचे असतात. सो आपण आज इंग्लिशचा जो ॲक्च्युअल पेपर आहे त्याचा अभ्यास कसा करायचा, त्याचा फॉर्मॅट कसा असतो तो आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर आपण जसं की बघितलं, आपण आज फक्त लँग्वेजेसचे पेपर असतात, भाषेचे पेपर असतात, त्याचा आपण सिक्वेन्स बघणार आहोत. तर पॅटर्न बघणार आहोत. जर पॅटर्नचा दृष्टिकोनाने बघितला तर ते 80 मार्काचा 100 मार्काचा पेपर असतो. किती मार्काचा? 100 मार्काचा पेपर असतो. मग त्याच्यामध्ये हे जे 20 मार्क्स असतात, हे 20 मार्क्स कशासाठी असतात? तुम्ही शाळेमध्ये ओरल एक्झाम्स किंवा कुठले प्रॅक्टिकल सबमिट करताय इंग्लिशचे, परत तुमचं सबमिशन आहे तर तिथे 20 मार्क्स कॅरी केले जातात. 20 मार्क्स ते झाले. मग राहिले 80 मार्क्स. 80 मार्क्सचं जो असतात ती असते रिटर्न एक्झाम असते 80 मार्क्सची. मग ती रिटर्न एक्झामची असते 80 मार्क्सची, ती 5 सेक्शनमध्ये डिवाईड केलेली आहे. पहिलं सेक्शन, दुसरं सेक्शन, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, तर ह्या 5 डिव्हिजनमध्ये डिवाईड केलेली आहे रिटर्न एक्झाम. सो आपण ती डिटेलमध्ये बघणार आहोत. तर आपण बघतोय इंग्लिशमध्ये 5 डिव्हिजन असतात, म्हणजे 5 सेक्शन असतात पेपरमध्ये. पहिला सेक्शन असतो ग्रामर सेक्शन असतो. त्याच्यामध्ये प्रत्येक ग्रामर वगैरे सगळ्या गोष्टी येतात, छोट्या छोट्या गोष्टी. दुसरं असतं पॅसेजचे क्वेश्चन असतात, ज्याच्यामध्ये एक सीन आणि एक अनसीन असे 2 पॅसेजेस असतात. सीन म्हणजे कुठल्या तरी म्हणजे जो आपल्या टेक्स्टबुकमधला असतो तो सीनवाला, आणि अनसीन म्हणजे जो कुठून तरी बाहेरून आलेला आहे. तिसरं असतो सेक्शन पोएट्री सेक्शनमध्ये कसं असतं, पोएट्री सेक्शनमध्ये एक सीन पोयम म्हणजे आपल्या पुस्तकातली पोयम असते आणि एक असते जी बाहेरून आलेली असते. त्याच्यानंतर रायटिंग स्किलमध्ये आपले डायलॉग रायटिंग, परत इंटरव्ह्यू क्वेश्चन्स, लेटर रायटिंग, हे ज्या गोष्टी असतात, वर्बल टू नॉन वर्बल, ह्या सगळ्या गोष्टी येतात. आणि लास्टमध्ये असतं एक्सप्रेशन ऑफ आयडियाज. याच्यामध्ये आपल्याला एसे दिला जातो किंवा एक सुविचार किंवा एक थॉट दिला जातो, त्याला आपल्याला स्टोरी टाईप किंवा एसे टाईप एक्सपांड केलेलं असतं. मग आता हे आपण छोट्या छोट्या डिटेलमध्ये गोष्टी बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. मग आता आपण बघणार आहोत पहिला सेक्शन. पहिल्या सेक्शनमध्ये पहिला जे असणार वर्ड चेन असणार, म्हणजे तुम्हाला एखादा वर्ड दिला असणार, शब्द लेटर दिला जाईल, अल्फाबेट दिला जाईल, त्याच्यापासून तुम्हाला 5 शब्द बनवायचे असं असणार. किंवा तुम्हाला एक शब्द दिला जाईल, त्याचा जो शेवटचा शब्द असतो त्याच्यापासून पुढे एक सिक्वेन्स बनवायचा आहे, ते असणार. दुसरं म्हणजे पंक्च्युएशन्स, म्हणजे तुम्हाला सेंटेन्स दिले जातील, तिथे तुम्हाला कॉमा वगैरे हे सगळं ॲड करायचं आहे आणि ते सेंटेन्स व्यवस्थित लिहायचं असे राहतील. कंपाऊंड वर्ड्स असतात आणि कम्प्लीट द सेंटेन्स पण असतात, बहुतेक वेळा कम्प्लीट द सेंटेन्स पण असणार. आणि ह्याच्यामध्येच अजून भरपूर ग्रामरचे क्वेश्चन असतात. तर हा ग्रामरचा सेक्शन आपण नंतर बघणार आहोत डिटेलमध्ये, ज्याच्यामध्ये आपण इंटरव्ह्यू क्वेश्चन्स बघूया, परत लेटर रायटिंगचा पॅटर्न बघायचा. त्याच्यानंतर आपण ग्रामर सेक्शनमध्ये आपण सगळ्या रायटिंग स्किल्स पण बघणार आहोत. प्लस पोएट्री सेक्शनमध्ये जर आपण गेलो तर पोएट्री सेक्शनमध्ये येणारा प्रश्न म्हणजे फिगर ऑफ स्पीच
कंपल्सरी येणारा प्रश्न आहे तो पण आपण डिटेलमध्ये बघूया की कुठल्या फिगर ऑफ स्पीचमध्ये कुठल्या गोष्टी जास्त येतात ते आपण बघणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. परत आपण ग्रामरचं जे डिटेल आहे जसं की फॉर एक्झाम्पल लेटर रायटिंग कसं करतात ते बघणार आहोत. प्लस इंटरव्ह्यू क्वेश्चन्स पण असतात, इंटरव्ह्यू क्वेश्चन बघणार आहोत. परत इन्सिडेंट म्हणजे न्यूज रायटिंग पण आपण बघणार आहोत. या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये. प्लस आपण जे क्लॉज असतात ते पण बघणार आहोत, पार्ट्स ऑफ स्पीच बघणार आहोत, पार्ट्स ऑफ सेंटेन्स वगैरे ते सगळ्या गोष्टी बघणार आहोत जे आपल्या ग्रामर सेक्शनमध्ये इंग्लिशमध्ये येतात ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि पॅसेजेस कसे सोडवायचे ते सुद्धा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणजे आपले एकूण अजून 2 लेक्चर्स होतील. एका लेक्चरमध्ये आपण बघायचं पॅसेज कसे सोडवायचे, पर्सनल रिस्पॉन्सेस तुम्ही कशा पद्धतीने द्याल तर तुम्हाला मार्क मिळतील. प्लस पोएट्री सेक्शनमध्ये जे असतात, पोएट्री सेक्शनमध्ये पण कसं पोएट्री ते सेक्शन असतो तो कसं सॉल्व्ह करायचा, त्याचे क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायचे ते सुद्धा आपण बघणार आहोत. प्लस तिथे सुद्धा आपण फिगर ऑफ स्पीच जे असतात. सो आजचा लेक्चर मी जास्त लेंदी करत नाही आहे, छोटासाच लेक्चर आहे. या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की पेपरचा जो पॅटर्न असतो तो कशा पद्धतीने असतो तो आपण पाहिला, किती मार्क्स कसे असतात काय असतात ते डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत ग्रामरमधल्या क्वेश्चन्स, ग्रामरमधले कुठले क्वेश्चन जास्त येतात ते बघणार आहोत. रायटिंग स्किल बघणार आहोत. रायटिंग स्किलमध्ये म्हणजे आपण लेटर रायटिंग असतात, परत न्यूज रीडिंग असते, WH क्वेश्चन्स, इंटरव्ह्यू क्वेश्चन्स असतात, वर्बल टू नॉन वर्बल ह्या सगळ्या गोष्टी आपण रायटिंग स्किलमध्ये बघणार आहोत. आणि तिसरं म्हणजे महत्त्वाचा प्रश्न म्हणजे एक्सपान्शन ऑफ आयडियाज किंवा एसे रायटिंग, या गोष्टी आपण बघणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुमचे जे 10वीचे विद्यार्थी असतील ज्यांच्यापर्यंत माझा हा व्हिडिओ चालला आहे प्लीज मला छान अशा कमेंट द्या. आणि दुसरे जे 10वीचे विद्यार्थी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू. झालं.